नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते स्वस्त, मस्त आणि आनंदी असाल. मी पण छान आहे. सकाळच्या चहा पाणी आटोपला, थोडा वेळ रिलॅक्स झाली आणि मग लागले स्वयंपाकाला. नेहमीप्रमाणे कुकरमध्ये वरण लावून घेतलं, डाळ व्यवस्थित धुवून घेतली आणि त्याचं पाणी मी नेहमी एका भांड्यामध्ये जमा करून घेत असते. डाळ व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुते, कारण की मी त्याला बोरिक पावडर लावून ठेवत असते. कुकरमध्येच मी मीठ घालून घेते आणि थोडं तेल घालते, त्यामुळे मग पाणी वर येत नाही. तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्ही वरण भात एकाच कुकरमध्ये लावता की माझ्यासारखंच कुकरमध्ये वरण आणि गंजामध्ये भात ठेवता. इथे मी इंडक्शनवर मग कुकर ठेवून दिला, त्यानंतर मग गंजामध्ये भात ठेवून दिला. भातात मी नेहमी मीठ घालत असते. तुम्ही घालता की नाही ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, कारण बरेच जण भातामध्ये मीठ घालत नाही. डाळ आणि तांदळाचं पाणी मी जमा करून ठेवते आणि ते पाणी मग मी झाडांना घालते. घराच्या आतमध्ये पायऱ्यांवर मी काही झाडं ठेवलेली आहेत. त्यांना आता 15 दिवसातनं किंवा महिन्यातनं एकदाच पाणी द्यावं लागतं. पावसाळ्यात तसं काही जास्त पाणी लागत नाही. इथे वर ठेवलेल्या झाडांपैकी एक झाड हे कोमेजून गेलं होतं. मला येता जाता ते दिसत होतं, पण बरेच दिवसापासून ते काढते काढते म्हटलं, पण काही मला वेळ मिळाला नाही. आज पाणी टाकायला गेली तर म्हटलं चला हातात हात आता हे झाड पण इथून काढून टाकावं आणि त्याऐवजी मग मी नवीन झाड तिथे लावून घेतलं. बरेचदा असं होतं की आपण एखादी काम नंतर करू म्हणतो आणि मग ते मागे पडत जातं. म्हणून आज मला ती कुंडी रिकामी दिसली, मग मला काही बरं वाटलं नाही, तर म्हटलं चला नंतर करू म्हणण्यापेक्षा आताच आपण एक इथे नवीन झाड लावून टाकावं, म्हणजे कुंडी पण छान दिसेल. झाड लावून घेतलं, मग आली किचन मध्ये. भात जवळपास होतच आलेला होता, मग कणिक मळून घेतली. चला कणिक मळून झाली, मग तिला मी मुरायला ठेवून दिलं आणि मग नंतर भाजी कापायला घेतली. आज मला करायची होती फुलकोबीची भाजी. आता पावसाळ्यात थोड्या भाज्या ह्या खराबच येतात. खराब म्हणण्यापेक्षा फुलकोबीच्या आतमध्ये असे बारीक किडे किंवा बारीक बारीक अळ्या लागलेल्या असतात. म्हणून फुलकोबी कापताना एक एक देठांमध्ये व्यवस्थित पाहून घ्यावं लागतं आणि व्यवस्थित कापून घ्यावी लागते. म्हणून मी नेहमी फुलकोबी एकतर गरम पाणीमध्ये घालते किंवा मग थोडी उकळून घेते. फुलकोबी गरम पाण्यात घालून ठेवली किंवा थोडी उकळून घेतली तर फवारणी केलेले केमिकल सुद्धा निघून जातात. उकडताना थोडं मीठ आणि हळद घालून घ्यावी, म्हणजे कोबीचा वास येत नाही. चला कोबी उकडेपर्यंत 10-15 मिनिटाचा वेळ होता, तेवढ्या वेळात म्हटलं लिव्हिंग रूम आवरून घ्यावा. नाही म्हणता म्हणता मी हा कपडे वाळवण्याचा स्टँड घेऊनच घेतला आहे. घरात दोऱ्या बांधा, मग इकडे तिकडे कपडे पसरवून ठेवा, त्यापेक्षा हा स्टँड खूपच छान आहे. संध्याकाळी उशिराही कपडे धुतले तरी आपण हा स्टँड संध्याकाळी लिव्हिंग रूम मध्ये ठेवू शकतो, म्हणजे आपण संध्याकाळचं जेव्हा लिव्हिंग रूम मध्ये बसतो तेव्हा फॅन हा सुरूच असतो. तेवढ्या वेळात आपले कपडे हे छानपैकी वाळून जातात. स्टँड अगदी फोल्डेबल आहे, त्यामुळे तो अगदी छोट्या जागेमध्ये पण येऊन जातो आणि त्याला चाकं असल्यामुळे त्याला आपण इझिली या रूम मधून त्या रूम मध्ये सुद्धा नेऊ शकतो. कपडे काढून घेतले, स्टँड आतमध्ये नेऊन ठेवला, नंतर मग लिव्हिंग रूम आवरायला घेतला. सोफा वगैरे व्यवस्थित झटकून त्याचे व्यवस्थित कव्हर लावून घेतले. तसा आज माझा हा लिव्हिंग रूमचा डस्टिंग डे होता. म्हणजे लिव्हिंग रूम मध्ये जेवढ्या पण डेकोरेटिव्ह आयटम ठेवलेले आहे त्याची व्यवस्थित मला डस्टिंग करून घ्यायची होती. 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड मी अशा प्रकारची सर्व डेकोरेटिव्ह आयटमची डस्टिंग आणि क्लिनिंग करून घेत असते. इथे कॉर्नरला मी एक बुद्धा कॉर्नर बनवलेला आहे. खालचे जे स्टँड आहे ते मी सर्व DIY करूनच बनवलेले आहेत. मला असं DIY करून वेगवेगळ्या डेकोरेटिव्ह वस्तू बनवायला खूप आवडतात. पण जेव्हापासून मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून मला वेळ खूपच कमी मिळतो. त्यामुळे आता अशा वस्तू करणे जवळपास बंदच झालेले आहेत. मी बरंचसं क्राफ्टचं सामान जमा करून ठेवत असते की मी याचं काहीतरी करणार, याचं काहीतरी करणार, पण वेळ न मिळाल्यामुळे त्या तशाच पडून राहतात. मग काही दिवसांनी मग जेव्हा डिक्लटर करायचं असतं तेव्हा मग त्या वस्तू परत फेकून द्याव्या लागतात. घरातील सर्व कामं कुणाचीही मदत न घेता करणं, मग व्हिडिओ बनवणं, त्याची एडिटिंग करणं, यामुळे अतिरिक्त वेळ काही मला मिळत नाही. जेव्हा व्हिडिओ बनवत नव्हती तेव्हा दुपारचा वेळ भरपूर खाली राहायचा. तेव्हा वेळेचा सदुपयोग म्हणून अशा प्रकारचे DIY डेकोरेटिव्ह आयटम मी बनवत राहायचे. हे भिंतीवर लावलेले आदिवासी मुखवटे सुद्धा मी घरीच बनवलेले आहे. चला लिव्हिंग रूमची डस्टिंग आटपून घेतली, मग आली किचन मध्ये आणि भाजीला फोडणी घालून घेतली. रेसिपी काही मी तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे, बस सिंपलची थोडी भाजी तुम्हाला बनवताना दाखवत आहे. इथे सर्व मसाले वगैरे टाकून घेतले. कोबी जर तुम्ही उकळून घेत असाल तर कोबी आपल्याला पूर्णपणे उकळायची नाहीये.
कोबीला आपल्याला अर्धवटच शिजवायचं आहे, कारण की मसाल्यासोबत पण कोबी छान शिजायला पाहिजे, तेव्हाच मसाले कोबीमध्ये छानपैकी ॲब्झॉर्ब होतील. चला, इथे माझी कोबीची भाजीला फोडणी देऊन झालेली आहे. आता तिला दुसऱ्या शेगडीवर शिफ्ट करते आणि इकडे मग मी वरणाला फोडणी सुद्धा देऊन दिली. आमच्याकडे वरण हे जिरं, मोहरी, लसूणची फोडणी दिलेलं पाहिजे असते. चला, इथे माझं वरण पण फोडणी देऊन झालं. मग पोळ्या टाकायच्या होत्या, तर वरणाला ठेवलं दुसऱ्या साईडच्या शेगडीवर आणि इकडे मग तवा ठेवून घेतला. इकडे भाजी पण जवळपास झालेलीच होती. मागच्या साईडला दूध पण गरम करायला ठेवलेलं होतं, ते पण आता गरम झालेलं आहे. भाजी पण जवळपास शिजलेली आहे. त्यानंतर मग मी पोळ्या करायला घेतल्या. 4 शेगड्यांची गॅस स्टोव्ह असल्यामुळे स्वयंपाक जरा भराभर होतो. वेळेची इथे बरीच बचत होते. चला, इथे माझ्या पोळ्या करून झाल्या. पोळ्या थोड्याच असतात, त्यामुळे लवकरच होऊन जातात. 5-10 मिनिटात माझ्या पोळ्या आटपून जातात. पोळ्या झाल्या, माझ्यासाठी मी पराठा करून घेतला. त्यानंतर मग ओट्यावरचा सर्व पसारा आवरून घेतला. आता स्वयंपाक झाला म्हटलं तर भांड्याचा पसारा हा निघणारच. मग सर्व ओट्यावरचा पसारा आवरून घेतला. जे भांडे निघाले होते ते सिंकमध्ये मी घासायसाठी टाकून दिले. कोरड्या कणकेचा डब्बा व्यवस्थित पुसून क्लीन करून घेतला आणि जागच्या जागेवर ठेवून दिला. माझ्या नाश्त्यासाठी तर मी पराठा करून घेतला होता, पण साक्षीच्या नाश्त्यासाठी काय करावं हाही एक प्रश्नच होता. मग मी त्याच्यासाठी पास्ता करायला घेतला. आधी एक पास्ता आणलेला होता, त्यातला थोडाच बाकी होता, म्हणून मग दुसरा पास्ता मी यामध्ये घातला. तर इथे तुम्हाला 2 प्रकारचे पास्ता दिसत असतील. पास्ता पाण्यामध्ये उकळायला ठेवला, त्यात थोडं मीठ आणि तेल घालून घेतलं. त्यानंतर मग पास्त्याला फोडणी दिली. तुम्हाला पास्त्याचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही माझ्या आर्य सोमली रेसिपी या चॅनलवरती तुम्ही ही रेसिपी बघू शकता. इथे मी अगदी शॉर्टमध्ये ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. आणि हा पास्ता सुद्धा गव्हाच्या कणकेपासून बनवलेला आहे, त्यामुळे हा हेल्दी आहे. आणि मी इथे थोडा शॉर्ट पद्धतीने सुद्धा हा पास्ता बनवलेला आहे. तसं पास्ता मुलांना खूपच आवडत असतो आणि त्यामध्ये जर चीज घातलेलं असलं तर मग विचारूच नका, तो तर त्यांचा फेवरेटच असतो. चला, इथे पास्ता करून झालेला आहे. आता चीज मेल्ट होतपर्यंत याला थोडी वाफ येऊ द्यायची आहे आणि आपला तयार झाला हा पास्ता. चला, इथे स्वयंपाकाचं काम आटोपलं. त्यानंतर म्हटलं थोडं तुमच्यासोबत एक शॉपिंग पण शेअर करून द्यावी. तर ही जी मॅक्सी गाऊन आहे ती मी मिशोवरनं बोलवलेली आहे. आपण नेहमी जी टिपिकल गाऊन वापरतो त्यापेक्षा ही जरा वेगळ्या पद्धतीची गाऊन आहे, जी आपण रेग्युलर घरी वापरू शकतो आणि कम्फर्टेबल आहे. त्यातच टिपिकल गाऊन घालण्यापेक्षा असा हा गाऊन घातला तर आपण थोडं वेगळं पण दिसतो आणि वावरायला पण छान वाटतात. कपडा सुद्धा छान आहे आणि रोजच्या वापरासाठी अगदी कम्फर्टेबल आहे. तर तुम्ही हा मिशोवरनं घेऊ शकता. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. चला, आज एक्स्ट्रा क्लिनिंगचं काम होतं, ते म्हणजे लिव्हिंग रूमची खिडकी क्लीन करणं. त्याची ग्रिल व्यवस्थित धुवून काढणं आणि काचा वगैरे व्यवस्थित पुसून टाकायच्या होत्या. कूलर अजून काही काढलेला नाही, कारण की आमच्याकडे काही खूप जास्त पाऊस झाला नाही आणि गरमी अजून काही कमी झालेली नाही. ग्रिल स्वच्छ करण्याच्या आधी व्यवस्थित धुवूनच घ्यावी लागते, कारण की बाहेरून खूप धूळ बसलेली असते, त्यामुळे फक्त फडक्याने पुसून काही ती स्वच्छ होत नाही. म्हणून मी आधी ग्रिलला व्यवस्थित धुवून घेतलं. त्यानंतर मग एका साध्या कपड्याने ग्रिलला व्यवस्थित पुसून घेतलं. अशी ही ग्रिल आणि खिडकी 1-2 महिन्यातनं एकदा तरी व्यवस्थित धुवून स्वच्छ करून घ्यावी लागते. टप्प्याटप्प्याने आपल्याला आपल्या घराची क्लिनिंग नेहमी करत राहावी लागते, तेव्हाच घर आपलं नेहमी क्लीन आणि ऑर्गनाइज राहतं. चला, आधी ग्रिल व्यवस्थित पुसून घेतली, कारण की ती लोखंडी असल्यामुळे तिला जास्त ओली पण नाही ठेवता येत, नाहीतर मग त्याला जंग चढून जातो. त्यानंतर मग काचा पुसायला घेतल्या. ग्रिल आणि काचांच्या मधात थोडी गॅप आहे, त्यामुळे मागच्या साईडला पण हात टाकून याच्या काचा पुसता येतात. त्या साईडून कूलर लावल्यामुळे तिकडची ग्रिल मला काही पुसता आली नाही. मग मी ती तशीच सोडून दिली. काचा वगैरे व्यवस्थित पुसून घेतल्या. ते काम आटोपलं. मग राहिलेले जे डेली रुटीनचं काम होतं ते करायला आली किचनमध्ये. गॅस ओटा आणि गॅस शेगडी वगैरे व्यवस्थित पुसून घेतली. चला, इथे माझे अर्ध्याहून अधिक कामं आटोपलेले आहेत. बाकीचे कामं पण मी नंतर आटपून घेते आणि आजचा व्हिडिओ पण मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.